तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन दरम्यान प्रस्तावित रेल्वे प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। तातडीने प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे। तर शेतकऱ्यांच्या भावना रेल्वे विभागापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन श्रीरंग बारणेंनी दिलं। पुण्याच्या पिंपरखेडमध्ये महिलांनी गळ्यात टोकदार खिळे असलेले पट्टे घातलेत। बिबट्याच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी महिलांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे। बुलढाण्यामध्ये इन्कम टॅक्स विभागानं शेकडो सरकारी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे। तुतया सीए बनून विष्णू मुळेनं बोगस इन्कम टॅक्स रिटर्न्स भरलेले आहेत। त्यामुळे बोगस क्लेम केल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांवरती कारवाईची टांगती तलवार आहे। जळगावच्या चोपडा तालुक्यात शेती कामांसाठी मजूर मिळत नाहीयेत। त्यामुळे शेतकऱ्यांना फवारणीसाठी यंत्रांचा वापर करावा लागतोय। रबी हंगामातील शेती कामांची लगबग सुरू झाली आहे। यावेळी अंतरवाली सराटीत सरपंचांच्या शेतामध्ये मनोज जरांगेंनी ट्रॅक्टर चालवत मशागत केली। शेती कामांचा विसर पडू नये म्हणून मशागत केल्याचं जरांगेंनी म्हटलं। पुण्याच्या पिंपरी कावळ भागामध्ये बिबट्याचा वावर आढळलाय। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे। मुंबई पुणे महामार्गावरती खंडाळा घाटातील बॅटरी हिल परिसरात दुचाकी चालकांनी जीवघेणा प्रवास केला। त्यामुळे इतर वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे टवाळखोर दुचाकी चालकांवरती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। मनमाडमध्ये अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या पावसामुळे रस्त्याची दुरवस्था झाली। त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय। तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। रत्नागिरीच्या मीरा गावात मासे पकडण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। 150 स्पर्धकांनी यात सहभाग घेतला। यावेळी 300 ग्रॅम वजनापेक्षा जास्त मासा पकडणारा स्पर्धक विजयी ठरलाय। त्यानंतर एक मोठी बातमी बघूयात। बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मोठी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार या निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार असल्याची चर्चा होती। जय पवार हे बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्यानं सुरू होती। पण याबाबत खात्रीशीर माहिती समजू शकत नव्हती। त्यामुळे जय पवार निवडणूक लढवणार की नाही याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता। अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत याबाबतच्या सस्पेन्सवरती मोठा पडदा टाकलाय। जय पवार नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढणार नाहीत असं अजित पवारांनी आज स्पष्ट केलं। बारामती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जय पवार असणार अशी चर्चा आहे। खरं तर मी पण ती चर्चा ऐकली। मला आज पण बरेच जण म्हणाले, परंतु तसं काही होणार नाही। पुन्हा पाहूयात आपला महाराष्ट्र वेगवान घडामोडी। देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडा शर्यतीचा थरार सांगलीमध्ये रंगलाय। विजेत्यांना 2 फॉर्च्युनर, 2 थार गाड्या, ट्रॅक्टर, बुलेट्स आणि 150हून अधिक बाईक्स अशा पद्धतीनं बक्षिसांचं वाटप केलं जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या स्पर्धांमध्ये शिवसेनेनं आपली सर्व ताकद पणाला लावत बक्षिसांचा अक्षरशः धुरळा उडवलाय। तब्बल 2,500 बैलगाडा मालक या शर्यतीमध्ये सहभागी झाले। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। प्रक्षाळ पूजेनिमित्तानं ही सजावट केल्याची माहिती पृथ्वीराज राऊत यांनी दिली। मनमाड शहर परिसरातील ख्रिश्चन बांधवांनी हंगामी सण साजरा केला। नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हंगामी सण साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे। हंगामी सणानिमित्तानं चर्चच्या आवारामध्ये वार्षिक बाजार भरवण्यात आला। बाजारात विविध वस्तूंचा लिलाव करण्यात आला। यातून लाखो रुपयांची उलाढाल झाली। सिंधुदुर्गातल्या कणकवलीमध्ये जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग भव्य वारकरी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। पालकमंत्री नितेश राणेंनी दिंडीत सहभाग घेतला। पांडुरंगाच्या पादुकांचं नीरास्नान करण्यात आलं। यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। दरम्यान विठ्ठल नामाचा जयघोष करण्यात आला। पुण्यामध्ये नंदीबैल घेऊन फिरणाऱ्याच्या मुलानं एशियन युथ कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं। लोहगावच्या कुस्तीपटू सनी फुलमाळीनं 60 किलो वजनी गटामध्ये ही कामगिरी केली। हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरामध्ये मुंडेंच्या समर्थकांकडून धनंजय मुंडेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला। यावेळी जरांगेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मुंडेंना बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। सोलापुरात प्राथमिक शिक्षक संघटनेनं मूक मोर्चा काढला। सोलापुरातील पार्क चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। 5,000हून अधिक प्राथमिक शिक्षक या मोर्चामध्ये सहभागी झाले। शिक्षक पात्रता परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात पुनर्विचार याचिकेची मागणी करण्यात आली। टीईटी सक्ती विरोधात शिक्षक संघटनांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला। सोसायटी स्थापन होऊन 2 वर्ष उलटली तरी बिल्डर रहिवाशांकडून दरमहा मनमानी शुल्क आकारतो। त्यामुळे खोणीकराऊन तळोजा इथल्या रहिवाशांचा संताप समोर आलाय। अन्यायकारक शुल्क वसुलीला विरोध करत रहिवाशांनी मूक मोर्चा काढला। तर 15 दिवसात तोडगा न निघाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी आंदोलन केलं। यावेळी जरांगेंच्या आरोपांचा निषेध करण्यात आला। तर धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये सकल मराठा समाजानं धनंजय मुंडेंविरोधात आंदोलन केलं।
धनंजय मुंडेंना अटक करण्याची मागणी करण्यात आली. अमरावतीमध्ये टीईटी निर्णयाविरोधात शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला. 1ली ते 8वीतील सर्व शिक्षकांना टीईटी आणि सीटीईटी परीक्षा अनिवार्यतेला विरोध करण्यात आलाय. तातडीनं हा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली. आता बातमी आहे, माळशेज घाटामध्ये काही बाईक रायडर्सनी भरधाव वेगानं बाईक चालवत जीवघेणी स्टंटबाजी केली आणि या स्टंटबाजीमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी आलेल्या एका पर्यटकानं या स्टंटबाजीचा व्हिडिओ काढलाय. या स्टंटबाजीमुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जाते. पोलिसांनी या स्टंटबाजांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पुन्हा पाहूयात आपला महाराष्ट्र वेगवान घडामोडी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांना संधी द्या. कोर कमिटीच्या बैठकीत शरद पवारांनी पदाधिकारी आणि आमदार खासदारांना सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर भाजपसोबत युती नको असा देखील पवारांनी पुनरुच्चार केला. तर मूळ ओबीसीला उमेदवारी द्यायची हा पवारांचा निर्णय अतिशय योग्य असल्याचं म्हणत विनोद पाटलांनी शरद पवारांचे आभार मानले. आमची लढाई कधीच राजकीय आरक्षणासाठी नव्हती, तर शैक्षणिक आरक्षणासाठी आमची लढाई आहे असं विनोद पाटील म्हणाले. अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. खासदार अरविंद सावंत यांनी इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेतली. दरम्यान कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. अंबरनाथमध्ये सेना भाजपात तणाव वाढलाय. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी भाजपवर टीका केली. भाजपनं नगराध्यक्षपदावरती दावा सांगितल्यामुळे शिवसेना आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. पाटणमध्ये महायुतीचा जो निर्णय होईल तोच निर्णय मेढ्यामध्ये होणार असल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलं. शिवसेनेच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. तर शिवसैनिकांचा अपमान केल्यास जशास तसं उत्तर देण्याचा इशारा त्यांनी दिला. कोणत्याही कमिटमेंटसाठी आलो नाही, तर सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. माझी कोणावरही नाराजी नाही असं वक्तव्य दीपेश म्हात्रेंनी केलं. सिल्लोडमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडनं मुलाखतींना सुरुवात झाली आहे. 28 जागांसाठी 175 जणांनी मुलाखत दिली. दरम्यान कुणाला तिकीट मिळतं आता हे बघणं औत्सुक्याचं आहे. 50 पैकी 50 जिल्हा परिषद आणि 4ही नगरपंचायतींवरती आमचा भगवा फडकणार असल्याचं राजन तेलींनी म्हटलं. पार्टी सांगते म्हणून आम्ही तयारी करतोय. युती झाली तर चांगलंच आहे असं त्यांनी म्हटलं. दरम्यान राणे हे युतीचे नेते आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार असल्याचं तेली म्हणाले. पुणे प्रकरणामध्ये चौकशी सुरू आहे. चौकशीअंती सगळं सत्य बाहेर येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मुंढवा जमीन प्रकरणामध्ये आमचा 1 रुपयाचा देखील व्यवहार नाही, पण चुकीच्या आरोपांमुळे बदनामी होते असं अजित पवार म्हणाले. माझ्या राजकीय जीवनात मी कुठलीही चूक केलेली नाही. माझ्या हातून मी चुकीची गोष्ट होऊ देत नाही असं अजित पवार म्हणाले. निवडणुका जवळ आल्या की आमच्यावरती आरोप होतात. 15 वर्षांपूर्वी सुद्धा असेच आरोप केले. अद्याप काही समोर आलं नाही असं अजित पवारांनी म्हटलं. नगराध्यक्षपदी इच्छुकांच्या मुलाखती मी घेणार. जय पवार बारामती नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उतरणार नाहीत असं अजित पवारांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा राजीनामा घेण्याची मागणी लक्ष्मण हाकेंनी केली. राजीनामा न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा हाकेंनी दिला. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी भोळ्या भाबड्या चंद्रहार दादाला फसवलं. त्यांना निवडणुकीला उभं केलं आणि विशाल पाटलांना निवडून दिलं. आता चंद्रहार पाटलांना राज्यसभेवर वाजत गाजत घेऊन जाऊया असं वक्तव्य करत शहाजी बापू पाटलांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. आमच्या पैलवान गड्याचा नाद नाही करायचा, नाद केला तर एकच फाईट, वातावरण टाईट असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रहार पाटलांचं कौतुक केलं. चंद्रहार पैलवान जरी असला तरी तो ऊसासारखा गोड आहे. रक्तदान शिबिर, गोवंश संरक्षण असे विविध सामाजिक उपक्रम चंद्रहार पाटील राबवत असतात. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वाहन फोडणाऱ्याला बच्चू कडूंनी 1 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय. राधाकृष्ण विखेंनी शेतकरी कर्जमाफीवरनं केलेल्या वक्तव्यावरनं कडूंनी ही घोषणा केली. तर बच्चू कडू चिथावणीखोर वक्तव्य करून कायदा सुव्यवस्था बिघडवत असल्याचा आरोप आमदार प्रवीण तायडेंनी केला. तर जेवढं वय कडूंचं आहे तेवढा अनुभव विखेंना असल्याचं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली. निवडणूक आली की रोहित पवार आणि अंजली दमानी यांसारखे लोक सरकारवरती टीका करत असल्याचं वक्तव्य अमोल मिटकरींनी केलं. तर टीका करणारे रोहित पवार पूर्वी महायुतीमध्ये यायचा विचार करत होते असंही ते म्हणाले. माझं वक्तव्य शेतकऱ्यांसाठी नसून सोसायटीचं कर्ज काढून निवडणूक लढणाऱ्यांसाठीचं असल्याचं विखेंनी म्हटलं. तर वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तानाजी सावंतांना स्वतःचं प्रतिबिंब इतरांमध्ये पाहण्याची सवय आहे. राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही या वक्तव्यावरून जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण यादव यांनी सावंतांना उत्तर दिलंय. कोपर खैरणेमध्ये डीमार्टच्या बाजूला रस्त्यावरती उभ्या असलेल्या 2 वाहनांना आग लागली. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सुदैवानं या घटनेत जीवितहानी झाली नाही. सिल्लोड परिसरात हॉटेलच्या काउंटरबंद चोरट्यांनी 74,000 रुपये लंपास केले. डोंगरगाव फाट्याजवळ ही घटना घडली.
या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावच्या तांबापुरा परिसरात 2 गटात तुफान दगडफेक झाली. क्रिकेट खेळण्याच्या वादातनं ही घटना घडली. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दरम्यान पोलिसांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलंय. नंदुरबारच्या अक्कलकोवा तालुक्यातील देवगुळी घाटात स्कूल बसचा भीषण अपघात झाला. या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय तर 50हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बार्शीमध्ये आईनंच आपल्या 14 महिन्यांच्या चिमुरड्याला विष पाजून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर 14 महिन्याच्या मुलाला उपचारासाठी बार्शीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मालाड पूर्व परिसरातील सीओडी आर्मी कॅम्प भागामध्ये घरफोडीची घटना घडली आहे. सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड घेऊन पसार झालेल्या 2 सराईट चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला आग लागली. एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली असून घटनास्थळी 20 ते 25 अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले असून आगीवरती नियंत्रणाचे प्रयत्न सुरू आहेत. लातूर शहरातील गरुड चौकापासून नांदेडकडे जाणाऱ्या हायवेवरती सीएनजी टँकरला गळती लागली. या घटनेनंतर दोन्ही बाजूंची वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली. दरम्यान पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. सिंधुदुर्गच्या देवगड समुद्रात अनधिकृत मासेमारी करणारी कर्नाटकची नौका जप्त करण्यात आली आहे. या नौकेवरती नौका तांडेलसह इतर खलाशी उपस्थित होते. नौकेवरती आढळलेल्या मासळीचा लिलाव करण्यात आला. पालघरच्या मुख्य बाजारपेठेत नाकोडा ज्वेलर्समध्ये चोरी झाली. चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जातोय. चंद्रपुरात पोलिसांनी 2 कुख्यात दुचाकी चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून 5 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. गोपाल जीवन मालाकार आणि आशिष उर्फ जल्लाद अक्रम शेख अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावं आहेत.